ओके प्रेझेंटेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। ओके ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला इलेक्ट्रिकल सब्जेक्ट शिकवत आहे। माझं नाव अमीर करण। ओके ग्रुपच्या माध्यमातून प्रॅक्टिकल लाईव्हची पुढची व्हिडिओ मी आज तुमच्यासमोर प्रदर्शित करत आहे, जिचं नाव आहे सिंगल फेज सप्लाय चेकिंग। सिंगल फेज सप्लाय कशा पद्धतीने चेक करायचा, त्याची इन्फॉर्मेशन काय काय आहे, ही संपूर्ण माहिती मी आजच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला देणार आहे। त्याबद्दल तुम्ही माझा जर चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेवटी जर व्हिडिओ आवडली तर तिला लाईक करायला विसरू नका। तर हा ओके ग्रुप चॅनल मार्फत आजचं प्रॅक्टिकल पुढचं जे आहे ते सिंगल फेज सप्लाय चेकिंग। तर सिंगल फेज सप्लायमध्ये 3 वायर्स असतात, तर त्यामध्ये जो फेज वायर आहे तो एकच असतो, म्हणून त्याला आपण सिंगल फेज सप्लाय असं म्हणतो। सिंगल फेज सप्लायमध्ये 3 वायर्स कोणते असतात, तर सर्वप्रथम फेज वायर असते जी रेड कलरची असते, दुसरी न्यूट्रल वायर असते जी ब्लॅक कलरची असते, तिसरी अर्थिंग वायर असते ती ग्रीन कलरची असते। फेज वायर जी आहे ती उपकरणाला करंट पुरवण्याचं कार्य करते, तर न्यूट्रल वायर आहे ती उपकरणाला फेज वायर जोडलेली आहे, त्या फेज वायरचं सर्किट पूर्ण करण्यासाठी आपल्याला न्यूट्रल वायर वापरायची आहे। आणि जी अर्थिंग वायर आहे ती उपकरणाच्या धातुयुक्त बॉडीमध्ये जर लिकेज करंट असेल तर तो जमिनीपर्यंत वाहून येण्यासाठी आपल्याला ती अर्थिंग वायर वापरायची आहे। तर अशा 3 वायर सिंगल फेज सप्लायमध्ये आपल्याला अवेलेबल होतात। आता जो सिंगल फेज सप्लाय आहे तो आपल्याला कशाच्या साहाय्याने चेक करायचा आहे, तर सिंगल फेज सप्लाय चेक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे हा टेस्टर असणं गरजेचं आहे। या टेस्टरच्या साहाय्याने आपल्याला सिंगल फेज सप्लाय चेक करता येईल, आणि निऑन टेस्टर म्हणतात, यामध्ये निऑन लॅम्प असते। निऑन लॅम्पच्या साहाय्याने आपल्याला सिंगल फेज सप्लाय चेक करता येतो, म्हणजे फेज वायरमधला करंट चेक करता येतो। सेकंड नंबर, सिंगल फेज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने तुम्हाला जो सिरीज टेस्ट लॅम्प आहे याच्या साहाय्याने तुम्हाला फेज न्यूट्रल चेक करता येते। या सिरीज टेस्ट लॅम्पमध्ये 2 होल्डर्स लावलेले असतात, 2 होल्डरला 2 लॅम्प लावले असतात, ज्यांची कॅपॅसिटी 500 वोल्टची असते। दोन्ही लॅम्प 250 वोल्टचे असतात, ज्यांना सिरीजमध्ये जोडल्यामुळे त्यांची व्होल्टेज कॅपॅसिटी 500 वोल्ट होते। तसे 2 लॅम्प्स याच्यामध्ये लावलेले असतात। पुढे मल्टीमीटर, या मल्टीमीटरच्या साहाय्याने सुद्धा आपल्याला सिंगल फेज सप्लायमध्ये फेज आणि न्यूट्रल वायर चेक करता येते, म्हणजे 230 वोल्टेज आपण सहजपणे याच्या साहाय्याने चेक करू शकतो। डिजिटल स्वरूपाचा एक डिजिटल मल्टीमीटर आहे, आणि त्याच्यानंतर व्ही लिहिलेला म्हणजे व्होल्टेज चेक करण्यासाठी जो स्पेशल वापरला जातो तो मीटर म्हणजे व्होल्ट मीटर। तर सिंगल फेज सप्लाय चेक करण्यासाठी आपण 300 वोल्टचा व्होल्ट मीटर इथे घेतलेला आहे, ज्याच्यावर व्ही लिहिलेला असतो, व्होल्ट मीटर असतं, हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। तर या 4 उपकरणांच्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने आज आपण काय करणार आहोत, व्होल्टेज चेक करणार आहोत। तर सिंगल फेज सप्लाय व्होल्टेज कुठे करावा लागतो, चेक का करावा लागतो, तर कधीतरी एखाद्या वेळेला मेंटेनन्सचं काम येतं, तिथे सिंगल फेज सप्लाय व्यवस्थित पोचलेला नाही आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित पोचला आहे की नाही ते बघण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कोणता प्रॉब्लेम झालेला आहे बघण्यासाठी, सिंगल फेज सप्लाय व्यवस्थित येतोय की नाही हे बघण्यासाठी आपल्याला सिंगल फेजची टेस्टिंग घेणं गरजेचं आहे। तर सर्वप्रथम सिंगल फेज सप्लाय चेक करण्यासाठी आपण अनुक्रमाने सिंगल फेज सप्लाय चेक करत जाणार आहोत। माझा जो विद्यार्थी आहे अक्षय सपाट, तुम्हाला आजच्या प्रॅक्टिकलचा डेमो देणार आहे। ते प्रॅक्टिकल कशा पद्धतीने चेक करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। सर्वप्रथम हा सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्ड घेतलेला आहे। सिरीज पॅरलल टेस्टिंग बोर्डमध्ये इथे फेज न्यूट्रलचा सप्लाय आहे, तर असे पहिला तुम्हाला टेस्टरच्या साहाय्याने फेज वायरमधला जो करंट आहे तो चेक करून दाखवणार आहे। बघा त्याने टेस्टर टाकलेला आहे फेज वायरमध्ये, तो फेज वायर मध्ये जो टेस्टर टाकलेला आहे तो टेस्टर तुम्हाला ब्लिंक झालेला दिसतोय, पेटलेला दिसतोय। तर आता इथे फेज वायरला त्याने काय केलेलं आहे, त्या शरीरातली अर्थिंग वायर दिलेली आहे आणि इथून त्याला फेज वायर मिळालेली आहे। तर फेज अर्थिंगच्या जोरावर निऑन टेस्टर प्रकाशित झालेला आहे। तर कधी लक्षात ठेवा, सॉकेटच्या राईट साईडला फेज असते, लेफ्ट साईडला न्यूट्रल वायर असते आणि वरच्या बाजूला अर्थिंग वायर लावलेली असते। तर फेज वायर चेक करण्यासाठी आपल्याकडे टेस्टर असणं गरजेचं आहे। तर फेजच्या साहाय्याने आपल्याला टेस्टरच्या साहाय्याने फेज वायर चेक करता येणार आहे। तर फेज वायरचा करंट आपल्याला चेक करायचा आहे, तर आपल्याला टेस्टरचा वापर करावा लागतो। त्याच्यानंतर आता तुम्हाला सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने, मी मगाशी सांगितलं की सिरीज टेस्ट लॅम्पची व्होल्टेज क्षमता 500 वोल्ट असते, त्या 500 वोल्टच्या टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने तुम्हाला सिंगल फेज सप्लाय चेक करायचा आहे। कॅपॅसिटी 500 वोल्ट आहे, पण इथे 230 वोल्टेज आहे, तर हे 230 वोल्टेज आता अक्षय चेक करून दाखवणार आहे। तर त्याने 2 वायर्स तिथे कनेक्ट केलेले आहेत आणि लॅम्प्स ऑन करतात, हे दोन्ही लॅम्प तुम्हाला डिम ग्लो झालेले दिसतात। तर डिम पेटलेले लॅम्प्स आहेत, कारण त्याची व्होल्टेज कॅपॅसिटी आहे सिरीज टेस्ट लॅम्पची 500 वोल्ट, पण त्याची जी त्याला सिंगल फेजचा आपण व्होल्टेज किती दिलं फेज न्यूट्रल वायर थ्रू, तर 230 वोल्टेज दिलेलं, त्याच्यामुळे डिम झालेले दिसतात। पण कधीही तुम्हाला जर सिंगल फेज सप्लाय चेक करायचं आहे तर नक्कीच सिरीज टेस्ट लॅम्पचाच वापर करा, दुसऱ्या कोणत्याही घटकाचा जास्त वापर करू नका, कारण बहुतेक इलेक्ट्रिशियन सिरीज टेस्ट लॅम्पला जास्त महत्त्व देतात। तर अशा पद्धतीने आपण सिरीज टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने सिंगल फेज सप्लाय चेक केलेला आहे। तिसरी गोष्ट, आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने सिंगल फेज सप्लाय चेक करतोय। मल्टीमीटरच्या साहाय्याने सिंगल फेज सप्लाय चेक करताना फेज वायर राईट साईडला, न्यूट्रल वायर लेफ्ट साईडला टाकणार आहे। आणि सर्वप्रथम हा मल्टीमीटर तुम्हाला AC 600 वोल्टवरती सिलेक्ट करायचा आहे। बघा 600 वोल्टवरती सिलेक्ट केलेला आहे आणि इथे रीडिंग मिळते, या बोर्डमध्ये आता 228 वोल्टेज आहे। तर असंही 228 वोल्टेज आपल्याला मिळालेलं आहे आणि हे मल्टीमीटरच्या साहाय्याने चेक केलेलं आहे। तर असं मल्टीमीटरच्या साहाय्याने AC 700 वोल्टेज व मल्टीमीटर सिलेक्ट करून तुम्ही सिंगल फेज सप्लाय काय करू शकता, चेक करू शकता। आता या मल्टीमीटरला मी परत चेकिंग झाल्यावर व्होल्टेज ऑफ करून ठेवणार आहे। आता व्होल्ट मीटरच्या साहाय्याने आपण सिंगल फेज सप्लाय चेक करतोय। ज्या मीटरवरती व्ही लिहिलेलं असतं त्याला आपण व्होल्ट मीटर म्हणतो।
त्या व्होल्टमीटरच्या साह्याने आपण व्होल्टेज चेक करतोय. 300 व्होल्टचा व्होल्टमीटर आहे. आता व्होल्टमीटरला चालू केल्यावरती आपल्याला इथे रिडिंग बघायला भेटेल. बघा इथे 230 ते 220 व्होल्टेजची रिडिंग मिळते. 230 व्होल्टेज या बोर्डमध्ये आहे असं व्होल्टमीटरने आपल्याला दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या व्होल्टमीटरच्या सहाय्याने व्होल्टेजसुद्धा चेक करू शकतो. तर या 4 उपकरणांपैकी, या 4 इन्स्ट्रुमेंट्सपैकी कोणत्याही एका इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तुम्ही सिंगल फेज सप्लायला काय करू शकता, चेक करू शकतो. तर या 4 इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने तुम्हाला सिंगल फेज सप्लाय चेक करायचा आहे. थँक्यू.